आपण निघालोय आता. मोठी जर्नी आहे. आधी इथून आपल्याला मुंबईला जायचंय. नीट तिकडेच बायको बघत तिकडेच ठेव बरं का. असं ट्रेन वगैरे केलं नाही हो, नुसतं फ्लाईटने फिरलेलं माणूस आहे. पत्र्यावरती पत्री आता पत्र्याच्या घरांमध्ये AC. नमस्कार मित्रांनो. तर फायनली मी पूर्ण रेडी झालेलो आहे आणि वॉइस शो पण रेडी झालेली आहे. सो बॅग्स वगैरे सगळ्या पॅक पण झालेल्या आहेत आणि आपण निघालो आहे आता. मोठी जर्नी आहे. आधी इथून आपल्याला मुंबईला जायचं आहे. मुंबईवरून आपली ट्रेन आहे. सो खूप कष्ट आहेत, खूप जास्त कष्ट आहेत. आत्ता बघू शकता 1:30 वाजलेत आणि आपली ट्रेन आहे मुंबईतून रात्री 12 वाजता. सो आपल्याला इथून एक ट्रेन आपण बुक केलेली आहे, जे की समथिंग एक्सप्रेस आहे, इथे लिहिल मी. सो तिथून आपल्याला निघायचं 6:30 आहे. गाडी पार्क करायची. गाडी पार्क करून मग त्या मित्रांना पण घ्यायचंय आणि पुढे निघायचंय. लेट्स गो. चालायचं? गणपती बाप्पा चला. इन्शुअर केलं पाहिजे की सगळं बंद केले प्रॉपर आपण. आणि प्लस गॅस बंद केलाय, खिडक्या बंद केल्यात, लाईटी बंद केल्यात, सगळं बंद केलेलं आहे. मेक शुअर फक्त, बाकी काय नाही. आणि लेट्स गो, निघूयात. लावा लॉक पटापटा. हा ओढून बघ लॉक, ओढून बघ. हा चला निघूयात. चला कम ऑन. एवढा लेट होतोय म्हणजे थोडस लवकर जाऊ म्हणून, बरोबर. सो त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मॅडमनी, जे की थोडी फार कॅश म्हणजे नाही का होती, तिला म्हटलं कॅश कुठे आहे. गाडी चालू केली, म्हटलं कॅश कुठे आहे. ती म्हणली वरती आहे. म्हणलं वरती कशाला ठेवली, घराला राखण ठेवली का काय. घेऊन ये म्हटलं, जा पटकन. बघा गेली वरती, घेऊन येते मग निघू. कारण की हे 5-10 मिनिटं सुद्धा आहे ना खूप महागात पडू शकतात, लिटरली महागात पडू शकतात. सो इट्स ओके. म्हटलं ठीक आहे, कीप काम, येईल घेऊन मग जाऊ आपण, निघूयात. जोरात पाऊस पडतोय. काय जोरात पाऊस पडतोय देव जाणार. निघालोय चांगलं आणि पाऊस पडतोय. आपल्याला कळत नाही पण जोरातच पाऊस येतो. बघू शकता. कुठं जोरात पाऊस म्हणजे काय हे दिसत नाही का तुला. गाडीत बसलं म्हणजे पाऊस लागत त्याचं नाही. ठीक आहे चला पोहोचू आपण एक 10-15 मिनिटापासून. आता खरी आपली जर्नी चालू झालेली मस्त पैकी. ओमकार पण आलेला आहे आणि इकडे बघू शकता आपल्या शेकांची अख्खी फॅमिली आली सोडायला. झालं यांचं इथं चालू. तिकडे नाही म्हणा, उघड फक्त हे कर. अरे बाई काच उघड. हा सीएनजी टाकी मध्ये घातला बसला नसते का तिकडे. ते दे फॉइल पेपर. हो दर दिदी मारशील तू. चला कॉल करतो ना. थांबा मी फोन करा 2 मिनिटं थांब. कोण येते. मम्मी ते आजी सारखा मुका द्यायचा. पंकजच्या आजी सारखा. अक्का सर. अरे हे जाईन कडन तो. श्रीकांतला सी ऑफ करायला पूर्ण फॅमिली जाईन बाबा. नीट तिकडेच बायको बघत तिकडेच ठेव बरं का. त्याला तिकडे ठेवून परवडणार नाही. तिकडची बंद करायला लाव ना. आपण इकडे फायनली ना अजून आता वाजले 5:30 आणि आपल्याला 6:30ला पुणे स्टेशनवरून रेल्वे. तिथलं आपलं तिकीट वगैरे बुक झालेलं आहे. पण इकडूनच आपल्याला थोडं जास्त नाही, थोडा लेट झालेला आहे. 1 तास दाखवतो आपल्याला पोहोचायला. मस्त. तू रडू नको, आता आम्ही आहे. उगी उगी वाळा. उगी वाळा. पण शिरको बघ ना, सलमान खान दिसते टोपी मध्ये. म्हणूनच तिकडे. हो अरे तो आलाय त्यातलं बनून, बरोबर ना. मग आपण कुठं चाललो श्रीकांत. आपल्या हरिद्वारला कुठली लोक असते ते. हरिद्वारला आपलीच लोक असतात ना. नाही पंजाबी असते ते. बरोबर नाही रे, पंजाबी असतात, भारतातले लोक असतात तिथे. परत एकदा आपण कुठं चाललोय. आपण आता चाललोय रेल्वे स्टेशनला. हा व्हेरी गुड. आता रेल्वे व्हेरी गुड. वैशू आपण कुठं चाललोय. पुणे स्टेशन. हो या शिल्को. ओमकार कुठं चाललोय. कॅमेरा तर फिरव. नाही स्वर्गात. स्वर्गात रेल्वे स्टेशननी स्वर्गात चाललो. पोहोचूया. तिथून आपल्याला मुंबईला जायचंय.
आपल्याला आहे ना रेल्वे भेटली. ट्रेनचा प्रवास आपल्याला काही झेपत नाही. नाही मला अरे तुला झेपतो, मला झेपत नाही. मी कधी फिरलेलोच नाही त्यामुळे आपल्याला काय माहिती आहे त्याबद्दल. बरं सारखं आहे ना मला एक सीट भेटणं, ते कसं भेटणं मला तर माहिती पण नाही की ते कधी कसं करतात बुकिंग वगैरे, काय कुठली साईट आहे, आपण कसं पकडायचं तिकडं जाऊन. काय आला ना एक्सपिरियन्स आला. आता फक्त एक्सपिरियन्स आला. पुढचं माहीत नाही, पुढं पण आपल्याला अजून ट्रेनच पकडायची. कारण की म्हणजे असं ट्रेन वगैरे केलं नाही हो, नुसतं फ्लाईटने फिरलेलं माणूस आहे. काय करणार, तुम्ही श्रीमंत गरीब लोक आहे, बाकी काय. श्रीमंत माणूस. पहिल्यांदा मोठा ट्रेनचा प्रवास आहे. पहिले हा पुणे टू बँड्रावरून मोठा प्रवास आहे. एनिवे एन्जॉय करूया मस्त, खूप मजा येते. आमच्या श्रीकांतचे जोक्स ऐकण्यासारखे जबल. आता लय आवाज होतोय, पुढे गेलो तुम्हाला ऐकू. गणपती बाप्पा आत्ता वाजलेत 9:30 आणि आपण पोहोचलोय कल्याणच्या थोडंसं पुढं आलेलं आहे. सॉरी ठाण्याच्या थोडंसं पुढं आलेलं आहे. आणि आपल्याला उतरायचं दादरला, कारण की दादरवरून आपल्याला पुढं यायचं बँड्राला. सो अजून एक 20 मिनिटं जातील, तिथून मग बँड्राला जायचं आहे. आणि आपली ट्रेन आहे 12 साडेबारा म्हणजे जवळपास 9:30 वाजले असतं. 3 तास आहे आपल्याकडे, 3-3.5 तास पकडा. तो जेवण वगैरे करायचं मस्तपैकी आणि पुढे जायचं. आता बघूया दादरवरून बँड्राला कसं आहे. मुंबईमध्ये आलो आणि आपण आपली टॅक्सी काळी पिवळी राईड घेतली नाही. मग काय फायदा. आपण बांद्रावरनं एक जण माणूस होता आपल्याला सांगत होता की तुम्ही वेस्टर्नवरनं ईस्टर्नवर जावा आणि ईस्टर्नवरती आहोत आपण, मग वेस्टर्नवर जावा आणि वेस्टर्न लाईनवरती अजून एक पकडा, बांद्राला जावा, बांद्रावरनं बांद्रा टर्मिनसला. म्हणलं एवढं कुठाना करण्यापेक्षा आपलं कॅब घेऊ आणि जाऊ. ओलाला उबेरला समथिंग 230 रुपये दाखवत होतं आणि कॅबवाला बोलले की 300. नाही म्हणलं 250 रुपये सोडा 200 रुपये म्हणलं तर 250. तर मग 250 रुपये आपण चाललो आहे बांद्रा टर्मिनसला. तिकडे गेल्यानंतर आपण खाणं पिणं पण लिटरली सांगतो एवढं घाम येतो ना मुंबईमध्ये. मी लास्ट टाईम पण आलो होतो आणि मुंबईमध्ये तेव्हा सांगितलं होतं आणि आत्ता पण सांगतो मुंबई नाही आवडत नाही आपल्याला. ओमकारच्या इथून आलं आपल्याला शेंगाची चपाती, रात्रीचा डिनर हा करायचा मस्तपैकी. आणि सोबत आपण घेतलेला आहे एक चहा आणि चपाती इज द फेवरेट. पाहिलं मित्रांनो, आपल्या सीटवर तर बसलो आपण ट्रेनमध्ये. पण ट्रेनमध्ये ना एक गोल झाला आहे, जरा बघूया सकाळपर्यंत काय होतं ते. सकाळी तुम्हाला सांगतो सगळं सविस्तरपणे सांगतो. आता जरा 12-12:30 वाजलेत आणि निघते रेल्वे. सो सकाळी सांगूया आपण. फायनली ट्रेन निघाली. गणपती बाप्पा काही करून तोडणार आहे जरा ना कुठे लोळत पडले. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. हा आपला दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि सकाळी मस्तपैकी आहे ना डबा टाकून झालं, ब्रश करून झाला, सगळं झालं मस्त. एक थोडे लाडू खाऊन झाले. लाडू कुठे दाखव ना. खाल्ले ना पण बाकीच्या उरलेले ट्रेकवरती ठेवलेत ना वैष्णवला. हा आता असा विषय. इथे एनर्जी आणून काय करायचं. आमचा श्रीकांत कुठे गेला आम्हाला पण माहित नाही. त्याला 4 वेळा फोन केलाय तरी तो फोन उचला ना. ही त्याची मम्मी बघून आहे ना कुठे गेला होता गाबड्या असं म्हणते. काय वडापाव नको नको आपण खूप काही खायला. इमली खायची तू. इमली नको सकाळ इमली. पण मस्त मजा आली. थांबा श्रीकांताला ना की तुम्हाला कालचा गोल सांगतो. आम्ही तब्बल 1400 रुपये असे गेलेत आमचे पाण्यामध्ये. नो मग दॅट वॉज अवर कम्फर्ट. हा नाही तर कळेल तुम्हाला. श्रीकांताला की श्रीकांत नाही अरे फालतू पण मला सांग. आपण ऍज अ रूल त्यांना हे केलं नाही. ऍज अ रूल आम्ही हे केलं, त्यामुळे आम्हाला काही लाज वाटत नाही. आम्ही कायदे बंदिष्ट माणसं आहे. कायदेबद्ध मला बंदिष्ट म्हणायची. बंदिष्ट याची वाचा बदललेली. मुंबईची हवा लागली. हा मुंबईची हवा नाही, मुंबईची सगळं. बापरे केवढा वाजत होता ट्रेन मध्ये. पण ती पुण्यावरून आम्ही मुंबईला होतो, केवढा गाण वाजत होता. त्यामुळेच मुंबई आवडत नाही.
मुंबई ये पण नाही म्हणत तुम्हाला. मुंबई ये म्हणत नाही रे आपल्याला आहे ना, यावं लागतं. पत्र्यावरती पत्री. आता पत्र्याच्या घरांमध्ये एसी. वाव. एसी तुझ्या घरात एसी नाही ही सांगायची गोष्ट नाहीये ग. बस आई कट करू. काय मोबाईल फेकून दिला. लगेच 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 फेका लगेच फेका. हा फेक. का काही बोलायला फालतू सारखं. मला नाही यायचं, कट करते. अहो तुमच्यासाठी आरसा बनवलाय त्यांनी केस विचारायला. नाही लागत. ठीक आहे. हा पण ठीक आहे. पत्र्यावर पत्री आपण कंटिन्यू करू. हा पत्र्यावर आय पत्री. डोंट माइंड. पत्र्यावर पत्रे होते. पत्र्यावर पत्रे. पत्र्यावर हे पत्रे आले आमच्या मॅडम. फ्लिप कर रे. आमच्या सोबत एवढा मोठा स्कॅम झाला ना भाई, लय मोठा स्कॅम झाला. स्कॅम करणारी पण आली. स्कैम करने पण आलेली. इनका आधार कार्ड भी डाल देंगे उधर. और ये और इनके पार्टनर ने हमारे साथ स्कॅम किया. आम्ही श्रीकांत आल्यावरती ना पूर्ण स्कॅम स्टोरी सांगतो तुम्हाला. कालपासून काय काय घडलं. काल रात्र होती, लोक झोपले होते. आपण आज सांगू तुम्हाला. येऊ द्या त्याला, मग तुम्हाला सांगू. आता आपल्याला आहे ना श्रीकांत आलेला आहे. श्रीकांतचं पण नाश्ता पाणी झालेलं आहे. आणि श्रीकांत सांगणार आहे कालची जी स्टोरी होती आणि ही कालच्या 2 स्टोऱ्या त्या श्रीकांत सांगणार आहे आपल्याला. श्रीकांत आपल्याला ह्या स्टोरी बद्दल सांग काय झालं. तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे म्हणजे हे जे तिकीट थोडं जोरात बोल. हे फाईन लागलेलं तिकीट आहे. फाईन लागलेलं कारण की आम्ही बुक केलं तिकीट तत्काल मध्ये. पण ते झालं नाही ना, मला कळलं नाही. आम्ही ट्रेन मध्ये बसलो. हा टीसी आला आणि म्हणला बक्षीस पैसे काढा. एवढीच स्टोरी एकदम शॉर्ट मध्ये. किती रुपयाचं तिकीट काढलं होतं आपण? ते तिकीट कितीचं काढलं होतं ते नाही माहिती. हा 100 रुपयाचं काढलं असत. हा आणि जो आम्हाला दंड बसला तो होता 350 रुपये पर तिकीट. टोटल किती रुपये गेले? 1000 रुपये काहीतरी गेले आपले. एक्झॅक्टली. तर विषय काय ना, ती आपली पॅसेंजर ट्रेन होती इंद्रायणी एक्सप्रेस आणि तिकडून आपले तिकीट कन्फर्म नव्हते, वेटिंग लिस्टला होते. सो वेटिंग लिस्टला चार्जर पडला लाव. तर ते तिकीट आहे ना वेटिंग लिस्टला होते आणि तरी सुद्धा आपण गेलो आतमध्ये. आता विषय काय आहे ना, जर त्या एक्सप्रेसने येतोय आपण जनरलने जर यायचं म्हणलं तर मग आपली वाट लागणार, कारण की उभं राहून आपल्याला यावं लागलं. त्यामुळं आपण ते कॅन्सल केलं. गपचूप आपण आहे ना 4 जणांचे 1400 रुपये दिले. हे इकडे फाईन आहे. मग उगाच कशाला आपण हे करायचं ना. कायदेबद्ध आपण राहून त्यांना आपण देऊन टाकले आणि निवांत बसून आलोय. पण मजा आली. ठीक आहे, दॅट्स फाईन. अजून एक स्टोरी झालेली आहे, ती थोड्या वेळाने सांगू. स्टोरी म्हणजे रिक्षावाल्याची. हा ठीक आहे, ती इन डिटेल मध्ये सांगतो. हे काय पूर्ण हिरोच आहे. मिक्सर नाही केलं तो आपण. आता आम्ही थांबलोय रतलाम जी सेव असते ना, तर तिथे ना हॉल्ट घेतला. तिथे 10 मिनिटं आपण थांबलो. मजा येते जर्नीमध्ये. उनो गाड टाइमपास वगैरे छान भारी वाटतं. बाकी काय मजा येते. एक मी अजून सांगू शकतो मित्रांनो, तर रेल्वेने आपण प्रवास करतोय, शपथ अतरंगी प्रवासी आपल्याला भेटतात 100%. तुम्हाला कळेल. आता एक रील वगैरे शूट करायचे म्हणतात, त्याचं बिहाइंड द सीन आपण इथे शूट करूयात.